त्यामध्ये मुख्यमंत्र्यांशी सगळ्या सोयऱ्यावर अद्यापही जरांगी जे आहे ते ठाम आहे. मी तुमच्याशी जेव्हा बोलतो त्यावेळेला ते मॅसेज सगळीकडे जात असतात. मला काय बोलायचं ते आम्ही मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलतो. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा जो निर्णय काल घेण्यात आला आहे तेव्हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित होते. याबाबत तुम्हाला काही आधी पूर्वकल्पना देण्यात आली होती का या बैठकीची? मराठा समाजासाठी चाललेलं आहे, त्यांची ती उपसमिती वेगळी आहे, त्याच्यामध्ये मी नाही आहे. त्याच्यामुळे मला त्यांनी बोलवणं मला त्याने विचार मुंबईला जाण्यावरची जरांगे ठाम आहेत आणि वेळोवेळी येरवट हा शब्द तुमच्यासाठी ते वापरतात, हे याचा निषेधही अनेक ठिकाणाहून होतो, पण हे कितपत योग्य आहे? आता ते योग्य आहे की अयोग्य आहे महाराष्ट्राची जनता आणि ते मुंबईत जात आहेत आणि ते कशासाठी जात आहेत काय जात आहेत ते सांगतात. आणि ते जे आहेत त्या संदर्भामध्ये बोलणे करणारे आमचे मंत्री मुख्यमंत्री ते त्या बाबतीत सर एक अशी माहिती पुढे आलेली आहे की अंतरवाली सराटीमध्ये कुणबीची नोंदच सापडलेली नाही. एक आणि दुसरं 13 तारखेला तुमची सभा बीडमध्ये होतीये तर जरांगे पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे खालच्या पातळीवर तुम्हाला वेळ लागलाय असं त्यांनी काल ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि अंतरवाली सराटीमध्ये कुणबीची नोंदच सापडलेली. मला वेळ लागलेला त्यांना ओबीसी साठी काम करण्याचा वेळ मला गेली 35 वर्ष लागलेला आहे. अंतरवाली सराटीमध्ये साठी मागासवर्गीयांसाठी फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्यासाठी ते वेळ लागलेला आहे मला. आता काय आता शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाहीये. सर फर्नांडिस कुटुंबियांचा एक विषय आहे की त्यांना 20 वर्षांनी पैसे मिळालेले चुकीची गोष्ट आहे. त्यांना एवढं चुकीची गोष्ट आहे. 2014 ला ती इमारत तयार झाली. त्याच्या अगोदर ती एका बिल्डरने विकत घेतली ती जमीन. त्यांनी त्यांना सगळे पैसे दिले. ती जमीन तो भाग नंतर दुसऱ्या रहेजा किंवा कोणाकडे तरी गेला. त्यांनी ते केलं नाही आणि रहेजांकडून मग या कंपनीने घेतलं समीर बिल्बो आणि त्यांची जी कंपनी आहे त्यावेळेला सगळे पैसे जे आहेत त्या रहेजाला दिले. कारण त्याच्या अगोदर त्याने ते सगळं पटवलेलं होतं आणि नंतर मग ती इमारत उभी झाल्यानंतर हे सगळे आले. तर हे आले तर त्यांना विचारणं झालं की बाबा आम्ही ते सगळे पैसे त्यांना कुठे झाला आणि मग त्याच्यावर सुरू झालं. कोर्टापुढे सुद्धा गेली कोर्टामध्ये सुद्धा गेली कोर्टामध्ये सुद्धा ते टिकलं नाही. नंतर मग तिथे त्या सेक्रेटरी वगैरे जे आहे त्याने सुद्धा एक मिटिंग घेतली. संगीत सांगितलं एक मेटत असेल ते मिटवून टाका पण त्यांच्याकडे कागदपत्र पूर्ण करून घ्या. शेवटी मग त्यांनी सगळे ते कागदपत्र पूर्ण काय करायचे केले त्यांच्यापुरतं आणि मग त्याच्या संदर्भात व्यवसाय त्यांना द्यायचे आहे जी भरपाई जी आहे ती त्या कंपनीने त्यांना केली. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे नायगावला आणि मला आठवतं जे फुलेवाडा तिथे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले राहत होते. तिथलं काम झाल्यानंतर हरिभाऊ नरके यांनी मला सांगितलं की नायगावला आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि मग मी त्यांच्याबरोबर नायगावला गेलो आणि म्हटलं करूयात. आणि अक्षरशः माझा MLC फंड होता त्यावेळेला मी MLC होतो. पुढे मी MLC म्हणूनच उपमुख्यमंत्री सुद्धा झालो. तर त्या MLC फंडातून ते पैसे मी मला आजही आठवतं की चंद्रा अय्यंगार म्हणून तिथे एक सेक्रेटरी होत्या आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये त्यांनी मला मदत केली. कारण नियम असतात ना त्या MLC फंडाला सुद्धा एवढे पैसे इथे एवढे टक्के इथे वापरा एवढे टक्के इथे वापरा एवढे टक्के. तर त्यांनी मला ती खास परवानगी देऊन आणि तिथे काम ते सुरू केलं. मग नंतरच्या काळामध्ये जे आहे हरिभाऊ नरके यांनी पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आहे त्याच त्यांचं जे घर जे आहे ते जसंच तसं जे आहे उभं करू शकलो. आणि तिथे मग 3 जानेवारीला आम्ही कुठे जरी असलो तरी तिथे वंदन करायला आम्ही जातो. आणि आज मुख्यमंत्री महोदय पण येणार आहेत त्या कार्यक्रमासाठी. थोड्या वेळाने आम्ही निघू आणि
बस सावित्रीबाई फुलांचं काम म्हणजे महत्वाचं म्हणजे महात्मा फुले सावित्रीबाई फुलांचं काम किंवा मागासवर्गीयांसाठी काम करा आणि विशेषतः मुलींची शाळा मुलींचं शिक्षण याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. आता या संदर्भामध्ये एकनाथराव शिंदे किंवा फडणवीस आणि अजितदादांनी सुद्धा अलीकडे मिटिंगच्या घेतल्या. त्याच्यामध्ये फुले वाड्यासाठी त्यांनी ताबडतोब 100 कोटी रुपये त्यांनी ते कबूल केलेले आणि ती प्रक्रिया जी आहे तिची जी जागा जी घरं वगैरे असतील त्यांना योग्य तो मोबदला देऊन ती जागा मोठं करणं वगैरे ते काम सुरू होईल. आणि भिडेवाड्याचं जे आहे त्याचं जे आपलं त्याचं ड्रॉइंग जे आहे आर्किटेक्ट करून त्याची तपासणी अजून सुरू आहे. ते निश्चितपणे कसं काय ते व्हावं चर्चा सुरू आहे. ते मग काम लवकरात लवकर महिन्याभरामध्ये फायनल व्हावं अशी अपेक्षा आहे. पालकमंत्री म्हणून तुमचेच फ्लेक्स जे आहेत ते नाशिकमध्ये लागलेले आहेत. महानगरपालिकेत ठीक आहे. सर, ओबीसीच्या संदर्भात हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल आहे. आज त्याच्यावरती सुनावणी आहे. समता परिषदेच्या वतीनं देखील हस्तक्षेप याचिका त्यामध्ये. आता पहा, एका बाजूने जे आहे की आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे म्हणून काही नेत्यांचं तुम्हाला कल्पना आहे की ताकद लावत आहेत आणि दुसऱ्या बाजूने बाळासाहेब कराटे जे आहेत ते हे जे बाकीचे आम्ही सगळे ओबीसी त्याची माळी साडी कोळी जे काय असतील काय धनगर वंजारी सगळे बीजेएनटी त्या सगळ्यांना ओबीसीच्या बाहेर काढा कारण ते कायदेशीर झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ती त्याने जे आहे पिटिशन दाखल केलेलं आहे हायकोर्टामध्ये. आज ती पण तारीख आहे. आता महाराष्ट्र सरकार सुद्धा त्याच्यामध्ये आहे ते सुद्धा त्यांनी ॲफिडेव्हिट दाखल केलेलं आहे आणि महात्मा फुले समता परिषदेतर्फे सुद्धा आम्ही तिथे इंटरव्ह्यू करणार आहोत आणि ते केस करणार आहोत. सर, यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने अजूनही आपलं या केसमध्ये म्हणणं दाखल केलेलं आहे. मी काल जे आहे मी जे ॲडव्होकेट जनरल वीरेंद्र सराफ आहेत यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारतर्फे सुद्धा आणि ओबीसी आयोगातर्फे सुद्धा ॲफिडेव्हिट दाखल झालेली आहे. ओबीसी व्यवहार जे आहे त्याचे निर्णय कुठे घ्यायचे काय घ्यायचे त्याचं जे आहे संयोजन आणि कन्व्हेनर निमंत्रण ते काम पाहतो. आणि या कामामध्ये 1978 पासून जे ओबीसीच्या मंडल आयोगाच्या कामामध्ये त्यांचं काम आहे. नंतर आज मी वर्तमानपत्रात वाचलं आहे की कोण म्हणते 15 दिवसात करणार. एका वर्तमानपत्राने सांगितलं पुण्यात आम्ही 2 दिवसात करणार. मला आनंद आहे ते करा पण म्हणूनच माझं म्हणणं आहे जर 2 दिवसात आणि 15 दिवसामध्ये हे सगळं सर्वेक्षण होत आहे तर आणखीन 2 महिने घ्या आणि सर्व जातीगणना करून टाका ना. आमचं तर म्हणणं हेच आहे सगळ्यांचंच करा जातीगणना. जी जनगणना जी आहे बिहारमध्ये केली तुम्ही हे जर 2 दिवसात आणि 15 दिवसामध्ये आटपत असाल तर 2 महिन्यामध्ये दुसऱ्या महाराष्ट्रामध्ये सर्वच जातींची जनगणना निश्चितपणे होईल. आता असं बघा 50% आरक्षणामध्ये आहे. जे आरक्षणामध्ये 50% आहेत त्यांची जनगणना त्यांची काही ती जनगणना तेव्हा तो डाटा गोळा करणार नाही. फक्त 50% तो डाटा गोळा करणार. बरोबर 50% डाटा गोळा करायला जर 15 दिवस तर 100% डाटा गोळा करायला 1 महिना आणखीन 1 महिना घ्या. 2 महिन्यात पूर्ण होईल तर ते करूया अशी आमची मागणी आहे. आता असं आहे ना ते त्यांच्या पद्धतीनं काम करत आहे आणि त्या पद्धतीमध्ये आणि त्या सगळ्याच्यातल्या काही चुका जर झाल्या तर निश्चितपणे अनेक लोक कोर्टात जायला बसलेले आहेत अनेक संघटना. त्यामुळे ते जे काय करता आहे जे कोणी काय करत असते त्यांनी ते अतिशय सावधपणे करावं. नाहीतर एकीकडून ओबीसीच्या विरुद्ध पिटिशन दाखल झाले म्हणून ओबीसी विरुद्ध आणि त्याच्यावरून मराठा समाजाची सुद्धा दिशाभूल झाली असं समजून मराठा पण
अशी परिस्थिती कृपया होऊ नये म्हणून प्रत्येक पाऊल सर्व संबंधिताने अतिशय सावधपणे टाकलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आपकी जो गठबंधन है आपका, उसमें सीट शेयरिंग को लेकर अब तक कोई फॉर्मूला सामने नहीं आ रहा है अभी- और आप कितनी सीटों पर लड़ने के इच्छुक हैं, इस बातों को देखिए, लेकर अभी इसके बारे में जो है सारी बातचीत जो है हमारे जो लोग हैं वहाँ बैठे हुए हैं, तीनों पार्टी के लोग बैठेंगे साथ में और बड़ी शांतता के साथ और कोई उसमें हिचकिचाहट नहीं है, कोई मन दुख नहीं है, बड़े आनंद के साथ जो है सीट शेयरिंग होगा। जो जहाँ चुनकर आएगा जिसकी जितनी ताकत उसके हिसाब से सीट दी जाएगी, तो उसमें कोई तकलीफ अभी तो मुझे नहीं दिख रही। साहेब, महानंद दोन प्रकल्प जो आहे दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांवर टीका केली का 2019ला उपमुख्यमंत्री केले त्यांना, ते परत आल्यानंतर त्यांची सर्वात मोठी चूक होती. आता असं आहे ना की प्रत्येकाला आता ते आता नाही म्हटलं तरी अजितदादा जे आमचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याच्या विरोधात आहे, त्यामध्ये टीका करतात. आता त्यांना जर बरोबर ठेवलं नसतं म्हणजे आज जे घडलं कदाचित ते 4 वेळा झालं असतं आणि 2-2.5 वर्ष कदाचित ते महाविकास आघाडी सरकार टिकलं असतं की मी काय माहिती आहे माझं मत. महानंद डेअरी जी आहे ती गुजरातला चालवण्यासाठी देण्यात आलेली आहे. खरं तर सगळ्याच मी ते सगळं वाचत असतो, परंतु मी ह्या दूध किंवा कितीतरी अशा काही गोष्टी महाराष्ट्रात त्याची त्याचा देखील सगळ्यांना कल्पना आहे. पण मला हे कसं वाटतं की महानंदा आणि सरकार त्यांनी ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं त्या कामामध्ये कुठेतरी निश्चित अमूलचं जे काम जे आहे ते वेगळ्या पद्धतीने फार पुढे गेलेलं आहे. आता ते समाधान जगात देखील काम आहे, पण तरी सुद्धा महाराष्ट्रात महानंदा महा हा शब्द जो आहे महाराष्ट्रासाठी वापरतो ते काम तिथे जावं तर ते मला तरी स्वतःला काही म्हणायला पटत नाही, पण त्याचे फायदे तोटे जे काय आहेत आणि त्या संदर्भात अजितदादा जे त्याच्यात सराटीला ज्या पद्धतीने नोंदीच आढळल्या नाहीत कोणतीच्या, तो एक मुद्दा राहिला. जरांगीची सुद्धा नोंद नाही आहे असंही माहिती समोर येते. कोणती जरांगेची मागणी ती नाही आहे, ती एक पाऊल पुढे गेलेली आहे. तुम्हाला अजून काय समजत नाही. त्यांचं म्हणणं आहे की सर्व मराठ्यांनाच तुमची सेक्रेटरी अशी त्यांची मागणी आहे, त्याच्यामुळे तुम्ही सापडले काय नाही सापडले. राष्ट्रवादीचं 2 दिवसांचं शिबिर होतंय, शरद पवार स्वतः असणार आहेत. नगरवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलंय विखे पाटलांच्या विरोधात. मला काही कल्पना नाही, पण त्यांच्या शिबिराला माझी शुभेच्छा. नाही आणि यालाच धरून प्रश्न आहे की ज्या आता जितेंद्र आव्हाड काल म्हटले की 3 पक्षाचं सरकार आहे, तिन्ही पक्षामध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीकेस सुरू आहे. मग अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस, पण आता तुमची एल्गार सभा सुरू आहे, त्याच्यामध्ये तुमचं पण मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागणार आहे. तर मग मी ओबीसीचं आणि मागासवर्गीयांचं काम करतो, तेच काम शेवटच्या श्वासापर्यंत करण्याची माझी इच्छा आहे. जरांगे म्हणतात सर्व समाजाचं आता काम करायचंय मला मराठा सोडून, बाकी समाजाला देखील आरक्षणासंदर्भात लढा देणे. सोडा पुढे संजय राऊत असं म्हणतात हवा बहुत तेज चल रही है. जो अजित बाबा. पवार काम की बात बोलू ना. संकल्प काय आणि आहे? नवीन वर्षामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा जे आहे, अर्थात देशामध्ये आता जे काही लाट सुरू आहे, पण पाहिलं काही राज्यामधल्या निवडणुका तर नरेंद्र मोदी साहेबांचं सगळीकडे जे आहे भारत दिसत आहे आणि माझी खात्री आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब हेच पंतप्रधान होतील आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर जे काही विधानसभेची निवडणूक होईल त्याच्यामध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री निश्चितपणे होईल आणि महाराष्ट्राचे सगळे प्रश्न जे आहेत शांततेनं एकमेकांच्या बंधुभावाने सुटावेत. शेतकऱ्यांचे असतील, बेरोजगारांचे असतील, विद्यार्थ्यांचे, नोकरांचे, सगळ्यांचे जे आहेत प्रश्न चांगले सुटावेत अशी मी शुभेच्छा देतो. राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होईल, राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होईल वाटतं तुम्हाला? साहेब, तुमचा संकल्प काय आहे? आता सुद्धा मुख्यमंत्री मुख्यमंत्री होतील का? हो, आता सुद्धा आमचा राष्ट्रवादीचाच उपमुख्यमंत्री आहे, म्हणजे शिंदे जे आहेत महायुतीचे आहेत म्हणजे आमचेच मुख्यमंत्री आहेत ना. मुख्यमंत्री